Hello student, I am Pankaj sir and today we are going to learn a new lesson from standard 6. I hope you really enjoy it. So we are going to learn important something today. So today we are going to learn 2.7 advise customers. Now we are going to understand about advertisement. So let us first come to the lesson. You must have seen ads, that is advertisement, on TV and in many other places. Advertisements are given by owner of different companies tell to people about their products. Their aim is to make people buy those products. आता आपण बरेचशा ॲडव्हर्टाईजमेंट या टी व्हीवरती बघितलेल्या असतील किंवा इतर ठिकाणीसुद्धा बघितलेल्या असतील. पोस्टर्स किंवा ठिकठिकाणी आपल्याला त्याची चित्र बघायला मिळतात. आता या ॲडव्हर्टाईजमेंट जे कंपनीचे मुख्य ओनर असतात, मालक जे असतात, ते त्यांच्या माध्यमातून लोकांना ते प्रॉडक्ट, त्यांचं जी वस्तू आहे ती खरेदी करण्यासाठी, त्यांच्याकडे संमोहित होण्यासाठी, आकर्षण होण्यासाठी त्या ॲडव्हर्टाईजमेंट दिल्या जात असतात, म्हणजेच अट्रॅक्शनसाठी. सो दे आर एम टू पीपल बाय द प्रोडक्ट. आता त्यांचा काय महत्त्वाचा, त्यांचा त्यामागचा उद्देश काय असतो की लोकांनी त्यांचं प्रॉडक्ट विकत घ्यायला पाहिजे, त्यांची वस्तू विकत घ्यायला. ॲडव्हर्टाईजमेंट आर डिझाईन इन सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस वेन दे सी देम. दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट्स. दॅट इज what the owners want. But is the advice in the ads always good for you? You must think about it carefully. आता या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट असतात ते इतक्या सुंदर प्रकारे बनवलेल्या असतात, इतक्या छान प्रकारे त्या डिझाईन केलेल्या असतात की लोकांनी त्याला बघून इम्प्रेसच व्हावं, म्हणजे त्याकडे आकर्षितच व्हावं, इतक्या त्या सुंदर ॲडव्हर्टाईजमेंट त्या ठिकाणी बनलेल्या असतात. आणि लोकांना मग ते ॲडव्हर्टाईजमेंट बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, हे मला घ्यायला पाहिजे, हे मला टेस्ट करायलाच पाहिजे, आणि हेच मग त्या मालकाला हवं असतं. परंतु ज्या सगळ्याच्या ॲडवाईज असतात, ॲडव्हर्टाईजमेंट ज्या असतात, त्या सगळ्याच ॲडव्हर्टाईजमेंट प्रॉडक्ट्सच्या आपल्यासाठी युजफुल असतात का, सगळेच ते प्रॉडक्ट युजफुल असतात का, त्याबद्दल आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे. यू मस्ट ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर अँड डिसाईड दॅट टू बाय, हाऊ मच टू बाय अँड व्हॉट नॉट टू बाय. आता आपणसुद्धा एका चांगल्या ग्राहकासारखंच वागलं पाहिजे, चांगला ग्राहक आपणसुद्धा बनायला पाहिजे. आपण डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला काय घ्यायचं आहे, काय नाही, कुठली गोष्ट आपल्यासाठी उपयोगाची आहे आणि कुठली गोष्टी नाही, आणि त्यानुसारच मग आपण काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही घ्यायला पाहिजे हा निर्णय आपण नक्कीच घ्यायला हवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप सारे ॲड्स बघत असतो. आपल्यामधले अनेक विद्यार्थी आपण बघितलेलं आहे. आपण जनरली सॅटर्डेला जेव्हा आपला ब्रेकफास्ट असतो त्यावेळी अनेक विद्यार्थी आपल्याला असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आणताना दिसतात. मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहो की अशा प्रकारचे जे बाहेरून आपण प्रॉडक्ट्स घेत असतो, खाण्याच्या वस्तू घेत असतो, ते नेहमी खाणं व्यवस्थित नसतं, अनहायजेनिक ते असतं, आणि म्हणून आपण ते खाणं टाळलं पाहिजे. आईने आपल्याला जो घरून डबा दिलेला आहे, टिफिन दिलेला आहे, तो छान प्रकारे असतो, तो हेल्दी असतो, तोच आपण नक्कीच आईच्या हातचा खायला हवा. आता आपण काही ॲडव्हर्टाईजमेंट बघणार आहोत, कशा दिलेल्या आहेत ते सुद्धा बघूया. बघा, व्हॉट ॲड सेज फीलिंग हॅपी, क्रिस्पी क्रंची, फीलिंग सॅड, क्रिस्पी क्रंची, फीलिंग टायर्ड, क्रिस्पी क्रंची, लॉस द मॅच, क्रिस्पी क्रंची, वॉन द कप, क्रिस्पी क्रंची, डे अँड नाईट, क्रिस्पी क्रंची. बघा, तुम्ही हॅपी असाल तरीही क्रिस्पी क्रंची, सॅड असाल तरीही क्रिस्पी क्रंची, टायर्ड असाल तरीही, तुमची मॅच जरी लॉस झाली असेल तरीही क्रिस्पी क्रंची. नाव अँड देन क्रिस्पी क्रंची. फॉर यू अँड मी क्रिस्पी क्रंची. आता आणि नंतर तेव्हासुद्धा क्रिस्पी क्रंची. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा क्रिस्पी क्रंची. बघा, आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. तुम्ही आनंदी आहात का?
मग तुमचा आनंद क्रिस्पी क्रंची सोबत साजरा करा. तुम्ही उदास आहात, मग क्रिस्पी क्रंची तुम्ही आतासुद्धा आणि नंतरसुद्धा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही क्रिस्पी क्रंचीचा वापर करू शकता. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. काय? क्रिस्पी क्रंची. एव्हरी टाईम क्रिस्पी क्रंची. ओनली फॉर ₹5. गेट 1 पॅक फ्री ऑन 5. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतकी सुंदर ॲड ही दिलेली आहे की त्याकडे आपण अट्रॅक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आता तुम्ही थकलेले आहात का? तर मग क्रिस्पी क्रंचीचा वापर करा. तुम्हाला त्यामधून एनर्जी मिळेल असं दाखवत आहेत. असं काही होत नाही. तर बघा, माय टीचर सेज. मग आता तुम्हाला टीचर या माध्यमातून काय सांगतात? वी सी मेनी टाईप्स ऑफ चिप्स, पेपर्स अँड अदर स्नॅक्स इन द मार्केट. वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स or pouches. Those snacks are usually fried foods that contain a lot of salt and spices. They are good to taste but not so good for your health if you eat them all the time. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मार्केट्समध्ये अनेक प्रकारचे चिप्स, पेपर्स आणि स्नॅक मिळत असतं. आता ते इतक्या सुंदर पद्धतीनं त्याचं पॅकेजिंग केलेलं असतं की ते बघितल्यानंतर आपल्याला ते घ्यावं असं आपल्याला वाटतच असतं. आता परंतु हे जे स्नॅक्स असतात याच्यामध्ये सॉल्ट आणि स्पायसेस म्हणजे नमक आणि मसाल्यांचा जास्त वापर केलेला असतो आणि ते खायलासुद्धा छान लागतात, परंतु ते आपल्या हेल्थसाठी खाणं चांगलं नाही. नेहमी ते खाणं योग्य नाही. ग्रोविंग चिल्ड्रन्स नीड अ बॅलन्स अँड नरिशिंग डाएट दॅट इन्क्लूड different types of cereal, pulses, fresh vegetable, fruits, nuts, milk, etc. आपल्या वाढत्या वयामध्ये आपण चांगलं हेल्दी फूड आपण खायला पाहिजे. सकस आहार आपण आपल्या जेवणामध्ये घ्यायला पाहिजे, आहारामध्ये घ्यायला पाहिजे. मग त्यामध्ये भाजीपाल्या असतील, कडधान्य असतील, मोड आलेले काही प्रकार आहेत ते आपण यूज करायला पाहिजे. नट्स आहेत. हे सगळ्या गोष्टीच आपण जे आपल्याला उपयोगी आहेत, आपल्या शरीराला ज्याच्यापासनं फायदा होईल, आपली हेल्थ छान राहील असंच आपण आहार नेहमीसाठी घेतला पाहिजे. आता इथे तुम्हाला एक इनॅक्ट द ॲडव्हर्टाइजमेंट म्हटलेलं आहे. आपण इनॅक्ट करू शकत नाही, आपण स्कूलमध्ये नाही, परंतु तुम्ही इनॅक्ट तर तुम्ही आपल्या घरी आईवडिलांना करून दाखवू शकता. तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात? जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. जर तुम्हाला करायचा असेल तर देअर इज अ नो कंपल्शन. नेक्स्ट, what the ad says. Didi, look at this. My new dress for the party. Where's yours? No party for me. Bittier Rani, tap. My new shoes for the party. Where are yours? No party for me. Then next. Bittier Rani, ting. Choose new bangles for the party. No party for me. What's the matter? Why are you sad? My skin is so dark. I feel so bad. No party for me. Is that all? Don't worry. Solve your problems with हेमा गौरी. आता आपण ती डिटेलमध्ये समजून घेऊया. आता ही एक मुलगी आहे, ती खूप नाराज असते आणि नाराज असल्यानंतर तिची स्किन डल असते आणि मग ती पार्टीला जायला नकार देते. तेव्हा तिची जी आई आहे ती तिला हेमा गौरी घेण्यासाठी सजेस्ट करते, ती वापरण्यासाठी सजेस्ट करते. बघा, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे, खरोखर आपण कुठलं क्रीम वापरून स्मार्ट होऊ शकतो का? आपण काही काळासाठी आपल्या चेहऱ्यावरती थोडा बदल घडवून आणू शकतो, परंतु आपण आपले जे ओरिजिनल आपली जी स्किन आहे, आपला जो रंग आहे त्यावर आपण बदल घडवून आणू शकत नाही. बघा, खरी जी सुंदरता आहे ती आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, आपल्या विचारांमध्ये असायला पाहिजे.
आणि त्यावरूनच आपली सुंदरता ही सिद्ध होत असते. हू सेज ब्लॅक इज नॉट ब्युटिफुल? द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. इट्स मोर इम्पॉर्टंट टू बी हेल्दी, नीट अँड टायडी इफ यू वॉन्ट पीपल लाईक युअर लुक्स. आता तुम्हाला जर पुन्हा असं म्हणतं की काळा रंग हा सुंदरतेचं प्रतीक नाही, उलट गोरा आणि काळा यावरून आपली सुंदरता सिद्ध होत नाही. महत्त्वाचं ते असतं की आपण नेहमी आरोग्यदायी, छान आणि नेटकं असायला पाहिजे. यू शुड ईट वेल, एक्सरसाइज वेल, स्लीप वेल, ड्रिंक इनफ वॉटर टू गेट अ हेल्दी ग्लोईंग स्किन. आपण नेहमी चांगलं खाल्लं पाहिजे, आपण व्यायाम करायला पाहिजे, आपण छान झोप घेतली पाहिजे, खूप सारं पाणी आपण पिलं पाहिजे आणि त्यामुळे आपण हेल्दी राहू आणि आपली स्किन ग्लो करेल. नेवर फील बॅड अबाउट द कलर ऑफ युअर स्किन or your natural looks. Be careful when you try fairness cream. They may have side effect. आणि आपण आपला जो रंग आहे त्याबद्दल आपण कधीच वाईट वाटून घ्यायला नको. आणि आपण जास्त जर क्रीमचा वापर केला तर त्या क्रीमचा साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो. आता इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. इनॅक्ट करा म्हणतात ते, परंतु आपली स्कूल सुरू नसल्यामुळे आपण ते करू शकत नाही. आता डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ ॲड. आता ते क्वेश्चन त्याच्यामध्ये आलेले आहे त्याबद्दल आपल्याला चर्चा करायला सांगितलेली आहे. आपण नक्की स्कूलमध्ये नाही त्यामुळे चर्चा करणं शक्य नाही. तुम्हाला घरी असेल शक्य तर तुम्ही ते नक्कीच करून बघा. आय होप यू रिअली एन्जॉय इट. थँक यू स्टुडंट.